तर लग्न या प्रकारात काय काय गोष्टी होतात की एक नवरा स्त्रीवरती शेवटी स्वामित्व गाजवतो, नवऱ्याचाच थोडासा अधिकार असतो वगैरे, हे सगळं प्रांजळपणे मान्य करणं खूप कठीण आहे बरं. आणि सत्याचे प्रयोग मध्ये महात्मा गांधींनी, मोहनदास करमचंद गांधी यांनी सगळं अगदी प्रांजळपणे काही हातचं न राखता मान्य केलेलं आहे. पहिलं प्रकरण आपण वाचलं जन्म, दुसरं प्रकरण बालपण. आता हे आजच्या एपिसोड पुरतं तिसरं प्रकरण शेवटचं वाचतो. तिसऱ्या प्रकरणाचं शीर्षक आहे बालविवाह. हे प्रकरण मला लिहावे लागू नये अशी माझी इच्छा आहे, परंतु या कथेमध्ये मला अशा तऱ्हेचे कितीतरी कडू घोट घ्यावे लागणार आहेत. स्वतःला सत्याचा पुजारी म्हणवून घेणाऱ्या मला दुसरा मार्गच नाही. 13 वर्षाचा असताना माझा विवाह झाला. ही गोष्ट लिहिताना मला दुःख होते. आज माझ्या समोर 12-13 वर्षाची मुले आहेत. त्यांच्याकडे पाहतो आणि माझ्या विवाहाचे स्मरण करतो तेव्हा मला स्वतःबद्दल कीव वाटू लागते आणि माझ्यावर ओढवलेल्या प्रसंगातून बचावल्याबद्दल या मुलांना धन्यवाद देण्याची इच्छा होते. 13 वर्षाच्या वयात झालेल्या माझ्या विवाहाच्या समर्थनपर असा एकही नैतिक युक्तिवाद मला सुचू शकत नाही. मी सगाई, आता सगाईचा अर्थ दिलाय त्यांनी इथे खाली, गांधीजी काठेवरचे गुजरातीत विवाह म्हणजे वांग निश्चय किंवा वर उल्लेख केलेली सगाई. मी सगाई विषयी लिहितो अशी वाचकाने समजूत करून घेऊ नये. काठेवारात विवाह म्हणजे लग्न, सगाई नव्हे. म्हणजे सगाई म्हणजे मुला मुलीचे लग्न लावण्यासंबंधी वर वधूच्या आई बापामध्ये झालेला करार. सगाई मोडू शकते. सगाई झाली आणि वर मयत झाला तर कन्या विधवा होत नाही. सगाईमध्ये वर व कन्या यांचा काही संबंध येत नाही. दोघांना त्याची गंध वार्ताही नसते. माझी एकामागून एक 3दा सगाई झाली. ती केव्हा व कशी झाली याची मला गंध वार्ताही नाही. 2 कन्या एकामागून एक मृत्यू पावल्या असे मला कोणी सांगितले. त्यावरून मला कळले की माझ्या 3 सगाया झाल्या होत्या. तिसरी सगाई 7-1 वर्षाच्या वयात झालेली असावी असे काहीसे स्मरते. परंतु सगाई झाली त्यावेळी मला काही सांगितले असल्याचे माहीत नाही. विवाहामध्ये वर व कन्या दोहोंची जरूर पडते. विवाहामध्ये विधी करायचा असतो. मी लिहित आहे ते या विवाहासंबंधी. विवाहाचे मला पूर्ण स्मरण आहे. आम्ही 3 भाऊ होतो हे वाचकांना माहीतच आहे. त्यापैकी वडील भावाचे लग्न होऊन चुकले होते. मधले बंधू माझ्यापेक्षा 2-3 वर्षांनी मोठे होते. त्यांचा माझा चुलत भाऊ कदाचित माझ्याहून वर्षाभराने मोठा असेल, त्याचा व माझा असे 3 विवाह एकत्र करण्याचा वडील मंडळींनी बेत केला. यात आमच्या कल्याणाचा प्रश्न नव्हता बरं का. इच्छेबद्दलचा तर त्याहूनही नव्हता. यात फक्त वडिलांच्या सोयीचा आणि खर्चाचा प्रश्न होता. हिंदू समाजामध्ये विवाह अशी तशी गोष्ट नाही. वर वधूचे आई बाप लग्नापायी सर्वस्व घालवून बसतात, पैसे उधळतात आणि काळाचा अपव्यय करतात. आगाऊ कित्येक महिन्यांपासून तयारी सुरू होते. कपडे तयार होतात, दागिने घडवायचे असतात, गाव भोजनाचे अंदाज चालतात. भोजनासाठी निरनिराळी पक्वान्ने करण्याच्या शर्यती सुरू होतात. गळा असो किंवा नसो बायका घसे बसे तो गाणी गातात. आजारी पण पडतात. शेजाऱ्याच्या शांततेचा भंग करतात. प्रसंग येईल तेव्हा त्यांना स्वतःलाही असेच सर्व करायचे असते म्हणून बिचारे शेजारीही गोंगाट, खरकटे आणि इतर घाण मुकाट्याने सहन करतात. एवढा गोंधळ 3 वेळा करण्यापेक्षा एकाच वेळी उरकून घेतला तर किती चांगले. लग्न थोडक्या खर्चात आणि थाटाने होईल. कारण की 3 लग्ने एकदम करायची तर द्रव्य मुबलकपणे खर्च करण्यास हरकत नाही. वडील व चुलते वृद्ध होते. आम्ही त्यांचे सर्वात धाकटे मुलगे. तेव्हा आमच्या लग्नांचा सोहळा डोळ्यात देखत व्हावा अशी ही इच्छा असायचीच. या व अशा तऱ्हेच्या विचारांनी हे 3ही विवाह एकत्र करण्याचा निश्चय झाला आणि मी वर सांगितल्याप्रमाणे त्यांची तयारी आणि सामग्री कित्येक महिन्यांपासून चालू होती. आम्हा भावांना तयारी चाललेली पाहूनच समजले की लग्न व्हायची आहे.
त्यावेळी माझ्या मनात चांगले चांगले कपडे वापरायला मिळतील, वाजंत्री वाजतील, वरात निघेल, सुग्रास भोजने मिळतील, एका नव्या मुली बरोबर खेळ करायला मिळतील वगैरे हौसेपलीकडे दुसरे काही असल्याचे स्मरत नाही. विषय वासना मागावून उद्भवली. ती कशी उद्भवली त्याचे वर्णन मी करू शकेन, परंतु वाचकांनी तशी जिज्ञासा ठेवू नये. मी माझ्या लज्जेवर झाकण घालू इच्छितो. काही गोष्टी ज्या सांगण्यासारख्या आहेत त्या पुढे येतीलच, परंतु हे लिहिण्यात मी जो मध्यबिंदू नजरेसमोर ठेविला आहे त्याचा आणि ह्या बाबतीतील बारीक सारीक गोष्टींचा फार थोडा संबंध आहे. आम्हा दोघा भावांना राजकोटहून पोरबंदरला नेले. तिथे हळद लावण्याचे वगैरे विधी झाले. ते सर्व मनोरंजक असले तरी सोडून देणेच योग्य. वडील दिवाण झाले तरी नोकरच, शिवाय राजाच्या मर्जीतले, त्यामुळे विशेषच पराधीन. ठाकूर साहेब शेवटल्या घटकेपर्यंत जाऊ देत ना. शेवटी जाऊ दिले तेव्हा मुद्दाम टप्प्यांची व्यवस्था केली आणि 2च दिवस अगोदर पाठवले. पण विधी घटित निराळेच होते. राजकोटहून पोरबंदर 60 कोस आहे. गाडी रस्त्याने 5 दिवसांची वाट होती. वडील 3 दिवसात आले. शेवटच्या मजलीत टांगा उलटला. वडिलांना जबर दुखापत झाली. हातावर पट्टी, पाठीवर पट्टी. विवाहाबद्दलचा त्यांचा आणि आमचा आता आनंद मावळला. पण विवाह तर झालेच. लिहिलेले मुहूर्त काही टळणार आहेत. लिहिलेले मुहूर्त काही टळणार आहेत. मी तर विवाहाच्या बाल उत्साहात वडिलांचे दुःख विसरून गेलो. पितृभक्त खराच, पण विषय भक्तही तितकाच ना. येथे विषयाचा अर्थ एकाच इंद्रियाचा विषय नव्हे, तर भोग मात्र. माता पितरांच्या भक्तीसाठी सर्व सुखाचा त्याग केला पाहिजे हे ज्ञान पुढे यावयाचे होते. असे असूनही जणू काय मला या भोगेच्छेचे प्रायश्चित्त भोगणेच जरूर होते. म्हणून माझ्या आयुष्यात असा एक वेडावाकडा प्रसंग घडला की जो मला अद्याप पर्यंत सलत आहे. जेव्हा जेव्हा निष्कुलानंदाचे त्याग न टकेरे वैराग्य विना करी कोटी उपायजी हे गीत मी गातो किंवा ऐकतो, त्या वेळी हा दारुण आणि कटू प्रसंग मला आठवतो आणि शरम आणतो. वडिलांनी उसने अवसान आणून चेहरा प्रफुल्ल ठेवला आणि शारीरिक वेदना होत असताही लग्नात परिपूर्ण भाग घेतला. वडील कोणत्या प्रसंगी कोठे बसले होते वगैरे सर्व जसेच्या तसे मला अजून आठवते. बालविवाहाचा विचार करताना वडिलांच्या कृत्याची जी टीका मी आज केली आहे ती काही माझ्या मनाने त्यावेळी थोडीच केली होती. त्यावेळी सर्व काही यथायोग्य आणि मनाजोग ते वाटत होते. लग्नाची आवड होती आणि वडील करतात ते सर्व बरोबरच आहे असे वाटत होते. त्यामुळे त्यावेळची स्मरणे ताजी आहेत. गोल्यावर बसलो, सप्तपदी केली, शिरा खाल्ला, घास दिले आणि पती पत्नी तेव्हापासूनच एकत्र राहू लागलो. ती पहिली रात्र. 2 निर्दोष बालकांनी अजाणता संसारात प्रवेश केला. मी पहिल्या रात्री कसे वागावे त्याची वहिनीने शिकवण दिली होती. धर्मपत्नीला कोणी शिकवण दिली होती ते विचारून घेतल्याचे मला स्मरत नाही. अजूनही विचारता येईल, परंतु विचारण्याची लवलेश इच्छा होत नाही. वाचकांना एवढे सांगू शकतो की आम्ही दोघेही एकमेकांना भीत होतो अशी अंधुक आठवण आहे. एकमेकांची लाज तर वाटत होती. काय बोलावे, कसे बोलावे हे मला काय कळे. मिळालेल्या शिकवणीचा तरी काय उपयोग. पण या गोष्टी काय शिकवाव्या लागतात. जेथे संस्कारच बलवान असतात तेथे शिकवण ही व्यर्थ बडबड होऊन बसते. हळूहळू एकमेकांना ओळखू लागलो, बोलू चालू लागलो. आम्ही दोघे सारख्या वयाचे आहोत. पण मी मात्र स्वामित्व गाजवायला सुरुवात केली. तर लग्न या प्रकारात काय काय गोष्टी होतात की एक नवरा स्त्रीवरती शेवटी स्वामित्व गाजवतो, नवऱ्याचाच थोडासा अधिकार असतो वगैरे, हे सगळं प्रांजळपणे मान्य करणं खूप कठीण आहे बरं. आणि सत्याचे प्रयोग मध्ये महात्मा गांधींनी, मोहनदास करमचंद गांधी यांनी सगळं अगदी प्रांजळपणे काही हातचं न राखता मान्य केलेलं. तर बाकी काही नाही. नवीन एपिसोडच्या निमित्ताने पुन्हा एकदा लवकरच भेटूयात. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सायोनारा, बाय.